सर नमस्कार सर, आपण युवक आणि करिअर याबद्दलची चर्चा पुढे आपण कंटिन्यू करूया सर. की मेरिटोरियस करिअर, स्ट्रेनियस करिअर आणि गायडेड करिअर ह्या संकल्पना आपण थोडक्यात आपण यापूर्वी चर्चा केलेल्याच आहेत. आणि यापूर्वीच्या चर्चेमध्ये सर नंबर 1 ची मेरिटोरियस करिअरची बद्दलची संकल्पना आपण स्पष्ट केलेल्याच आहात. तर मला सविस्तरपणे जर विचारायचं आहे सर, स्ट्रेनियस करिअर बद्दल आपण थोडंसं सांगू शकाल का? अगदी. तर मेरिटोरियस करिअर बद्दल आपण बोललो. प्रत्येक आई वडिलांना आणि मुलांना सुद्धा आपण मेरिटोरियस असावं असं सगळ्यांनाच वाटतं. अगदीच. पहिला नंबर आला, 90-95% मार्क्स मिळाले, हे कुणाला नको असतंय? सगळ्यांना हवं असतंय. काही मुलं, अगदी हाताच्या बोटावर मोजणारी मुलं, हे मेरिटोरियस करिअर करताना दिसतात. बाकी हुशार असतात मुलं, पण ती सगळीच मेरिटोरियस नसतात. त्याचं कारण वय सुलभ, आळस, दुर्लक्ष, आणखीन इतर म्हणजे किशोर वयामध्ये दुसऱ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो, खेळकरपणा, आणि त्यातून मग अशी बरीचशी मुलं मेरिटोरियस, खरं तर त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, पण ते सिद्ध होत नाही. आणि मग कुठं 10वी-12वी मध्ये कुटुंबामधून त्यांना दूषणं दिली जातात, समाजामधूनही म्हटलं जातं, अरे आईबाप याला हुशार म्हणत होते आणि ह्याला मार्क एवढेच. अशा तऱ्हेनं 10वी-12वीला ज्यावेळी त्याला असा अपमानित होत होतो, कधीतरी स्वप्न बघितली होती पूर्वी, पण मग ती या काळाच्या ओघात त्याच्या दुर्लक्षामुळं, आळसामुळं ती स्वप्न भंग पावली, हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग त्याला या अपयशातून पश्चाताप होतो, मग तो खडबडून जागा होतो, निर्णय घेतो आणि हार्डवर्क करतो. पूर्वीचा स्मार्ट वर्क करतोय मेरिटोरियस, कारण सेल्फ मोटिवेटेड आहे. याला आता हार्डवर्क करण्याशिवाय पर्याय नाही, आणि मग पुढल्या टप्प्यावर तो स्मार्ट वर्क करेल. तर असा हा उशिरा जागा झालेला ससा म्हणता येईल. म्हणून याला मिड वे अवेकनिंग म्हणतो मी. मिड वे पिकअप म्हणजे काय? तर सशासारखा झोपलेला आहे आणि उशिरा जाग आली, आणि मग तो आता काहीतरी करायचं म्हणून खडबडून असा जागा होतो, आणि मिड वे अवेकनिंग होतं त्याचं, आणि तो कामाला लागतो. आता हे करत असताना याच्याकडे त्यावेळी स्ट्रॉंग डिटर्मिनेशन येतं. जबरदस्त असा निश्चय करतो, तो भीष्म प्रतिज्ञा करतो, मी हे करणार, करून दाखवणार, अशी बरीचशी आहे. म्हणून यांना मी 0 to हिरो म्हणतो, कारण ह्यांनी अपयश बघितलेलं आहे आणि त्यातून फिनिक्स सारखी उडी घ्यायची आहे. म्हणून 0 to हिरो बनण्याचा साठी चंग बांधतात. आणि मग मी यापूर्वी बोललो की 4 Ds यांच्याकडे उशिरा ते 4 Ds जागे होतात. ती मोठी स्वप्न बघतात, त्यानंतर जबरदस्त इच्छाशक्ती बाळगतात, डेडिकेशन त्यांचं अगदी वाहून घेतात, त्यासाठी आचारसंहिता बदलून जाते त्यांची, मित्र बदलतात, बदलायला हवेत, कारण त्याच्या त्या ध्येय साध्य करण्यासाठी उपकारक असेल असे मित्र पाहिजेत, अशा सवयी पाहिजेत, तर ते होणार, आणि ते सगळं करतो तो. आणि मग तो असा सिद्ध होतो. सेन्सिटिव्हली ग्रोईंग ऍटिट्यूड त्याच्यामध्ये डेव्हलप होतो, सेन्सिटिव्ह बनतो, आणि ग्रोईंग ऍटिट्यूड असतो. वाटेल ते करायला तयार असतं त्यावेळी ते, कारण आता खडबडून ससा जागा झालेला असतो. परसिव्हरन्स आणि परसिस्टन्सी या 2 महत्वाचे शब्द, म्हणजे एक सातत्य त्याच्यामध्ये येतं. अगदी टाइम मॅनेजमेंट आणि हे सगळं सातत्य त्याच्यात येतं. आणि लेट स्टेजला हे पिकअप घेतल्यानंतर तो ज्या वेगानं जातो, तो खरंच अचीव्ह करतो, बोलतो. मेरिटोरियस पेक्षाही ते सिरियस होत आहे, कारण उशिरा जागा झाली. आणि मी आपल्याला सांगतो की या जगामधले एकूणच जी अगदी उच्च पदावर आहेत, मोठं हे संपादन केलंय, यातली 90% पेक्षा जास्त हे या प्रकारात, म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेली जी काही विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत, ते यामधले आहेत, या करिअरमध्ये नाही, याच्यामध्ये कमी आहेत.
पहिल्यामध्ये जास्त पहिल्या मेरिटोरियस मध्ये जास्त स्पर्धा परीक्षा, डॉक्टर, इंजिनियर हे पहिल्या प्रकारातले. अगदी अगदी. आणि हे जे असतात हे ह्यांचं करिअर हुकलेलं आहे. प्रचलित करिअर त्यांचं जे आहे मेरिटोरियसने केलेलं ते हुकलेलं आहे. 10वीला मार्क्स पडलेले नाहीत, अगदी 12वीला पडलेले नाहीत, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं नाही, मेडिकलला मिळालेलं नाही, असं करिअर हुकलेली आहे ती. आणि मग हा ससा उशिरा जागा झालाय. मग जे हातात मिळेल ते घ्यायचं. आणि त्यातून मग धीरूभाई अंबानी बघतो आपण, 0 to hero. लक्ष्मीनारायण मित्तल बघतो, आपले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे बघतो. ही सगळी 0 to hero जी जगातली मी म्हटलं ना की 90% पेक्षा जास्त हे 0 to hero या कॅटेगरीतले असतात. आणि मग मुलांना अशा पद्धतीनं पुन्हा सेल्फ मोटिवेटेड बनतात, मदत घेतात पण सेल्फ मोटिवेटेड बनतात आणि मेरिटोरियस इतकीच ही यशस्वी होतात, किंबहुना त्यांच्या ही पेक्षा ही यशस्वी होतात, कारण आता ती सेल्फ मोटिवेटेड बनलेली असतात. सर चांगला आपण सविस्तर स्पष्टीकरण केलं की स्ट्रेनियस करिअर बद्दल. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.